ताथवडे पुनवळे परिसरात पुन्हा एकदा क्रिकेटचा जल्लोष। ताथवडे पुनवळे सोसायटी लीग 2025 TPL 2025ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। या स्पर्धेसाठी तब्बल 82 संघांनी नोंदणी केली असून त्यात 12 महिला संघ आणि 70 पुरुष संघ सहभागी होणार आहेत। नोंदणी प्रक्रिया 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान पार पडली असून सामने 23 नोव्हेंबर पासून सुखवानी पाम्स टर्फ अँड स्पोर्ट्स ताथवडे येथे होणार आहेत। सामने सलग 3 वीकेंड चालतील। स्पर्धेची जर्सीचा अनावरण सोहळा मोठ्या थाटात पार पडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन आहेर, शिवसेना ठाकरे गट आणि आमदार शंकर जगताप भाजपा उपस्थित राहणार आहेत। विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। पुरुष गटासाठी 99,999 आणि महिला गटासाठी 55,555। याशिवाय सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठीही विशेष पुरस्कार जाहीर आहेत। ही स्पर्धा चेतन अण्णा पवार स्पोर्ट फाउंडेशन तर्फे आयोजित केली असून फक्त ताथवडे पुनवळे येथील नोंदणीकृत सोसायट्यांसाठी मोफत खुली आहे। ताथवडे व पुनवळे चे ऋणानुबंध ज्याप्रमाणे पूर्वी होते, आता वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोकवस्तीमुळे नवनवीन सोसायटी निर्माण झालेल्या आहेत। या सोसायटींमध्ये देखील ताथवडे पुनवळेचं खेळीमेळीचं वातावरण राहावं यासाठी मी व माझ्या मित्र परिवाराने केलेला हा एक छोटासा प्रयोग आहे। TPL म्हणजे ताथवडे पुनवळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। स्पर्धेच्या आयोजनात माझ्या व माझ्या मित्र परिवाराने पूर्ण असं सकल असं नियोजन केलेलं आहे। स्पर्धेसाठी ताथवडे पुनवळे मधील एकूण 82 सोसायटींनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। त्यापैकी 12 संघ हे महिला संघ असून 70 संघ हे पुरुषांचे संघ आहेत। एका सोसायटीमधनं फक्त एकच संघ खेळवला जाणार आहे। त्यामध्ये अनेक म्हणजे त्याचं नियोजन करताना खरं तर मी माझ्या मित्र परिवाराचं धन्यवाद देतो की एका सोसायटीमध्ये अनेक चांगले खेळाडू असतात। अनेक चांगले A B C D E अशा अनेक विंग असतात आणि ह्याच्यातनं प्लेयर चॉईस करायचे म्हणजे अर्थातच सगळ्यांसाठी ती कठीण परिस्थिती असते आणि ह्याच्यातूनही जे खेळाडू खेळायला येणार ते निश्चितच सर्व खेळाडू हे चांगले खेळ खेळणारे असणार आहेत। त्यामुळे स्पर्धेचं वेळ आणि स्पर्धा ही खरंच पाहण्यासारखी असणार आहे। या स्पर्धेचे पारितोषिक कशा पद्धतीने असतात? या ठिकाणी आम्ही प्रथम बक्षीस हे 99,999 पुरुषांसाठी, सेकंड प्राइज हे 77,777 व थर्ड प्राइज हे 55,555 रुपये हे ठेवलेले आहे। तसेच महिला विजेत्या संघांसाठी प्रथम पारितोषिक हे 55,555, सेकंड पारितोषिक हे 33,333 तर थर्ड पारितोषिक हे 22,222 हे असणार आहेत। त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द मॅच असं फायनल संघांमधनंही एक खेळाडू निवडला जाणार आहे। त्याचेही पारितोषिक बेस्ट बॉलर 5,555, बेस्ट फिल्डर 5,555 आणि बेस्ट बॅट्समन 5,555। तसेच प्लेयर ऑफ द मॅच साठी 7,777 रुपयाचं पारितोषिक मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे। त्याचाच एक छोटासा भाग म्हणून 15 तारखेला शनिवारी सुखवानी पाम्स येथे आम्ही जर्सी सेरेमनीचं ओपनिंग ठेवलेलं आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सर्वांनी आपला वेळात वेळ काढून त्या ठिकाणी जर्सी सेरेमनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। कार्यक्रम हा 4:30 वाजता चालू होणार असून त्याच ठिकाणी आम्ही पूर्ण संघांचे आयडेंटिटी कार्ड घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्यांना प्रत्येक संघाला जर्सी वाटप हे करणार आहोत। जर्सी सेरेमनीसाठी उद्घाटनाच्या जर्सी सेरेमनीच्या कार्यक्रमाला आमचे नेते आमदार माननीय सचिन भाऊ आहेर, तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार माननीय शंकर शेठ जगताप, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक माननीय संजोग भाऊ आगरे पाटील, पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे अध्यक्ष माननीय शत्रुघ्न भाऊ काटे, राष्ट्रवादीचे नेते माननीय विठ्ठल नाना काटे, तसेच आमचे भोरवेल्लाचे माजी आमदार माननीय संग्राम भाऊ थोपटे व भोरवेल्लाचेच आमदार माननीय शंकर भाऊ मांडेकर या सर्वांची त्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे। धन्यवाद।